योगस्थ कुरु कर्माणि संग त्यक्त्वा धनंजयः सिद्धेय सिद्धयो समो भूत्वा समत्वम योग उच्चयते. अध्याय 2 श्लोक 48. आता आजचा प्रश्न हा आहे की मला एकटं राहावंसं वाटतं, मला स्वतःसाठी वेळ द्यावासा वाटतो, मला मी टाईम हवा असतो, मला लोकांपासून दूर जावंसं वाटतं. असं का वाटत असेल? आजच्या धावपळीच्या जीवनात माणसावर अनेक अपेक्षा, जबाबदाऱ्या आणि लोकांच्या वागणुकीचा ताण येत असतो. आणि ह्या सगळ्यामुळे त्याचं मन थकतं आणि त्याला एकदम शांततेची गरज भासते. आणि त्यामुळे त्याला स्वतःसोबत थोडं राहण्याची आणि लोकांपासून थोडं दूर जाण्याची इच्छा होते. आणि पॉझिटिव्ह म्हणजे हा बदल नसून ही त्याच्या मनाला मिळणारी विश्रांती असते. स्वतःला समजून घेणे, मन शांत करणे आणि आपल्या आतल्या शांततेशी जोडले जाणे म्हणजेच मी टाईम. आणि स्वतःसाठी वेळ काढणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे मन शांत होतं आणि आपले विचार खूप स्पष्ट होतात. पण मला सांगा, पूर्णपणे लोकांपासून दूर जाणं योग्य आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. तर आपण काय करायचं? संतुलन, बॅलन्स ठेवायचा. इनर पीस आणि रिलेशन दोन्ही टिकवता आलं पाहिजे. आता हा बॅलन्स कसा आणायचा? सर्वात पहिले आपल्या मनाचं संतुलन जर का आपल्याला ठेवायचं असेल तर आपल्या मनाची गरज काय आहे ते आधी ओळखायचं. दिवसातील काही वेळ मी टाईम, काही वेळ कुटुंब, काही वेळ मित्र आणि कामाचा वेळ ठरवला तर हे संतुलन आपोआप तयार होतं. आणि सर्वात इम्पॉर्टंट हे आहे की कोणत्या लोकांमुळे आपलं मन शांत राहतं आणि कोणत्या लोकांमुळे आपल्याला ताण येतो, अशा लोकांची आपण वर्गवारी करायची. आणि आपल्या लिस्टमध्ये जे पॉझिटिव्ह लोक आहेत ना, त्यांच्याशी जास्त वेळ जोडलेलं राहायचं. दररोज तुमचा मी टाइम फिक्स करा आणि उरलेल्या वेळेत क्वालिटी कनेक्शन्स ठेवा. आणि जिथे तुमचं मन डिस्टर्ब होतं तिथे डिस्टन्स ठेवा आणि जिथे पीस मिळतो तिथे कनेक्ट राहा. चला, आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या भागात पुढचा प्रश्न घेऊन. आणि कमेंटमध्ये तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकतात. तोपर्यंत शांत राहा, स्वस्थ राहा, स्वतःशी जोडलेले राहा, स्वतःवर प्रेम करा. श्रीकृष्णार्पणमस्तु.